जिल्हा रुग्णालय व माता बाल संगोपन या सांगली येथे नवीन बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होतील। आरोग्य पंढरीला साजेसा अशा सोयीसुविधा या रुग्णालयांच्या माध्यमातून मिळतील। गोरगरीब जनता शासकीय हॉस्पिटलमध्ये येते, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून या रुग्णालयांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार मिळेल, असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांनी केलं। पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रुग्णालय सांगली व माता बाल संगोपन रुग्णालय या 100 खाटांच्या 2 नूतन रुग्णालयांचं भूमिपूजन व कोनशील अनावरण पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बी सारंगकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मिरजकर, माजी महापौर संगीता खोत, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे म्हणाले, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवार सांगली येथे बांधण्यात येणारे 100 खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी 46 कोटी रुपये व माता बाल संगोपन रुग्णालयासाठी 36 कोटी रुपये अशा एकूण 82 कोटी रुपयांचे रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली। मिरज येथे नर्सिंग कॉलेज व 100 बेडचं माता बाल संगोपन रुग्णालय होतं। मिरज येथे मल्टीपर्पज हॉस्पिटल सुरू करण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत। यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या सोयीसुविधा उपलब्ध होतील। आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्था, ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शासकीय रुग्णालयातून गोरगरीब जनतेला सर्व औषधं मिळावीत यासाठी DPDC मधून निधी देऊ, असं यावेळी म्हटलं। खासदार संजय पाटील म्हणाले, मिरज व सांगली ही वैद्यकीय नगरी म्हणून प्रसिद्ध आहे। सांगली येथे होणाऱ्या 100 बेडच्या नवीन 2 रुग्णालयांचा गोरगरीब जनतेला लाभ होईल। या रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांची सेवा व्हावी, त्यांना दिलासा मिळावा, या रुग्णालयाचं काम लवकर पूर्ण करावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, जिल्हा रुग्णालय सांगली व माता बाल संगोपन रुग्णालय या 100 खाटांच्या 2 रुग्णालय सांगली येथे होण्यासाठी 2017 पासून पाठपुरावा प्रयत्न सुरू होते। या रुग्णालयांमुळे एक चांगली सुविधा निर्माण होईल। काही वेळा रुग्णांना बाहेरून औषधं आणावी लागतात, हा प्रश्नही सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, असं ते यावेळी म्हणाले। प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रुग्णालय सांगली व माता बाल संगोपन रुग्णालय या 100 खाटांच्या 2 नूतन रुग्णालयांमुळे अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होतील। सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल सुरू झाल्यामुळे एक सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण होईल व गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळेल। जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न करू, असं ते यावेळी म्हणाले। आभार डॉक्टर प्रमोद चौधरी यांनी मांडले। कार्यक्रमास आरोग्य विभागाचा अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।